संभाजीनगरमध्ये पत्रकार संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालय याचा शुभारंभ म्हणजे दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ क्रांती चौकातनं वृत्तपत्र दिंडीने झाला आहे। आणि ही यात्रा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोकण, ठाणे आणि मुंबई 20 तारखेला पोहोचणार आहे। यात्रेचा समारोप YB सेंटर मंत्रालयाच्या बाजूला जे यशवंतराव चव्हाण सेंटर आहे तिथल्या सभागृहामध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीतून ह्या यात्रेला सुरुवात झाली 28 जुलै रोजी। त्या ठिकाणी जवळपास 50 वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून यात्रेला आणि पत्रकारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला। विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या 3 विभागातून ही यात्रा शिर्डीमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप झाला आणि आज दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपल्या सर्वांशी भेटताना विशेष आनंद होत आहे। या ठिकाणी ज्यांनी या शुभारंभ कार्यक्रमाचं नियोजन केलं ते या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रभू गोरे, वृत्तपत्र दिंडीची ज्यांनी कल्पना मांडली आणि ती पूर्णपणे यशस्वी केली, वृत्तपत्र विक्रेता संघाचे अण्णासाहेब जगताप आणि त्यांची सर्व टीम, ते आमचे महानगर शहराध्यक्ष संपादक अनिल सावंत, माझ्याबरोबर यात्रेमध्ये जे प्रवास करतायत आणि राज्य पत्रकार संघाची आणि पत्रकारांच्या छोट्या मोठ्या अडचणीमध्ये रात्री अपरात्री कधीही जे उपस्थित असतात किंवा जे उपलब्ध असतात ते ज्यांना माऊली म्हणून आम्ही ओळखतो ते विश्वासराव अरोटे, माझ्याबरोबर या विभागाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष शांताराम मगर आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित मित्र, आपण सर्व वर्तमानपत्र आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणारे सहकारी बांधव आहोत। पत्रकार संवाद यात्रा सुरू करण्यापाठीमागची भूमिका, ही पत्रकार संवाद यात्रा का सुरू करावी लागली, तर ही पत्रकार संवाद यात्रा कोरोना नंतर जी वर्तमानपत्रात आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसमोर ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, या अडचणींवर सातत्याने सरकार दरबारी पत्रव्यवहार, निवेदने, भेटणे हे सगळे प्रयत्न आपण सर्वांनी केले। मात्र त्याकडे सरकार ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे किंवा सरकारने ज्या संवेदनशीलने पाहायला पाहिजे ते होत नसल्यामुळं ही संवाद यात्रा सरकारला आपल्या मागण्या सांगण्यासाठी आणि राज्यभरातल्या पत्रकारांना त्यांच्या गावात जाऊन ऐकून घेण्यासाठी ही संवाद यात्रा आहे। संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे। आपल्याला माहिती आहे सर्वांना, पृथ्वीवर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की ज्याला बोलता येतं, व्यक्त होता येतं। इतर कुठल्याही प्राण्याला बोलण्याचा आणि व्यक्त होण्याची संधी नाहीये। आणि म्हणजे संवाद हा वैयक्तिक पातळीवर, संवाद हा सार्वजनिक पातळीवर, संवाद हा संघटनात्मक पातळीवर परिवर्तन करण्याची खूप मोठी शक्ती आहे। आणि म्हणून वर्तमानपत्रामध्ये काम करणारे
विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या सगळ्यामध्ये काम करणाऱ्या या घटकाच्या प्रश्नांबाबत समाजामध्ये जागृती व्हावी आणि सरकारसमोर ते प्रभावीपणे मांडले जावेत, यासाठी ही संवाद यात्रा आहे. ही संवाद यात्रा लोकशाहीमधला अत्यंत प्रभावी घटक असलेला, मुख्य घटक असलेल्या या माध्यम क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी, अधिक प्रबळ करण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळावा यासाठीची ही यात्रा. सगळ्या मागण्या आपल्या समोर मी दिलेल्या आहेत, यामध्ये अनेक मागण्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काय परिस्थिती आहे, कंत्राटीकरण खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे, त्या ठिकाणी कुठलंच श्युअरिटी नाही. आज सांगितलं उद्यापासून थांबा की कुठलाच अधिकार राहत नाही, अशा प्रकारची परिस्थिती, इतकी अस्थिरता, म्हणजे सगळ्या क्षेत्राला स्थिर करण्यासाठी जी माध्यमं झगडतायत त्या माध्यम क्षेत्रामध्ये इतकी प्रचंड अस्थिरता निर्माण झालेली आहे की त्यासाठी बोलण्यासाठी व्यासपीठ सुद्धा नाहीये. आणि मग ज्या माध्यमामध्ये आपण काम करतो, ज्या क्षेत्रात आपण काम करतो, ज्या माध्यम संस्थेत काम करतो, त्या माध्यम संस्थेमध्ये सुद्धा आपल्या प्रश्नांसाठी काय जागा आहे, काय पेस आहे, हाही प्रश्न आहे. आणि म्हणून मागच्या काही काळामध्ये आर्थिक विवंचनेने अनेक पत्रकारांच्या आत्महत्या झाल्या. मात्र कुठल्या पत्रकाराची बातमी आली? येत नाही. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती पत्रकार समाजातला घटक नाही का? पत्रकाराला सुद्धा जबाबदारी आहेत, पत्रकार सुद्धा एक कुटुंबाचा प्रमुख आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकार जर सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर सरकारने या सुद्धा घटकाला, हा सुद्धा समाजातला प्रमुख घटक आहे, म्हणून न्याय देणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही यात्रा हे सांगण्यासाठी आहे. दुसरं, सरकार ही व्यवस्था आहे आणि ती फक्त मतांच्या गठ्ठ्यांचा विचार करून जर कुठल्याही घटकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असेल. आता सरकारने अलीकडं लाडकी बहीण योजना आणली, सरकारने अलीकडं भाऊ योजना आणली, 12वीच्या डिप्लोमा तुमच्या या बाकी सगळ्यांसाठी योजना आणल्या. चांगली गोष्ट आहे, सरकार देत असेल तर त्याच्याबद्दल आनंद आहे. सरकारच्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, ज्या घटकापर्यंत आहेत त्या घटकांपर्यंत. पण त्यामध्ये माध्यम हा घटकाची सरकारला विसर पडलेला आहे. आणि मग माध्यमातल्या घटकासाठी कुठलीच तरतूद नाही, कुठलीच योजना आहे. दरवर्षी राज्य सरकार, केंद्र सरकार अर्थसंकल्प जाहीर करतं. त्या अर्थसंकल्पावर 4-4 पान आपण विश्लेषण करतो. कोणत्या घटकाला काय मिळालं, कोणत्या घटकाचे त्याच्यामध्ये कसा फरक आहे, ज्या घटकाला मिळालं त्यासाठी आपण भांडतो. मात्र कधीही माध्यमातली माणसं किंवा माध्यमात काम करणारे लोक हा विचार करत नाहीत की या अर्थसंकल्पामध्ये माध्यम घटक आहे का कुठं. 1 रुपयाची माध्यम घटकाला तरतूद नसते. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी अनेकदा झगडल्यानंतर, अनेकदा मोर्चे काढल्यानंतर त्यामध्ये तरतूद झाली. दुसरा, पत्रकारांना संरक्षण असणं आवश्यक आहे लोकशाहीमध्ये. 1 दशकाच्या लढ्यानंतर पत्रकार हल्लाविरोधी संरक्षण कायदा मंजूर झाला, मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. स्थानिक पातळीवर त्या कायद्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून होत नाही. आणि म्हणून, आणि दुसरी मात्र, एखाद्या पत्रकाराने बातमी छापली, प्रसिद्ध केली किंवा एखाद्या पत्रकाराने बातमी दाखवली आणि त्याच्यावर आक्षेप घेण्याऐवजी त्या पत्रकारावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे प्रघात अलीकडे घडलेले आहेत. आणि म्हणून या प्रकारे जर फौजदारी गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारांचं मॉरल, जी पत्रकारांचा जो कॉन्फिडन्स आहे, जो आत्मविश्वास आहे, तो कमी होईल. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या कमी होऊ लागलेली आहे. आणि ती जर वाढवायची असेल तर पत्रकारांना संरक्षण आवश्यक आहे, निर्भीडपणे लिहिण्याचा अधिकार आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपली मागणी ही आहे की पत्रकारांच्या विरोधात जर कंप्लेन आली, तक्रार जर आली, तर ही तक्रार चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी, DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिली जावी. आणि त्यांच्या चौकशीनंतर त्यात जर तथ्य असेल तर मग कारवाई करावी. पण पत्रकारांचं मनोबल खच्ची करण्यासाठी, पत्रकारांना नामावर करण्यासाठी, पत्रकारांना आपल्या उद्देशापासून बाजूला करण्यासाठी जर खोट्या तक्रारी करून त्यांना जर अशा प्रकारे अडचणीत आणलं जात असेल तर त्या संदर्भात सरकारने ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे. सांगण्यासाठी आणि समाजाचं समर्थन मिळण्यासाठी ही यात्रा आहे. मी सुरुवातीला सांगे, आता या ठिकाणी वृत्तपत्र विक्रेते आहेत, त्यांची संख्या 3 लाख आहे महाराष्ट्रामध्ये.
वृत्तपत्र विक्रेता महामंडळ स्थापन व्हावं यासाठी ते अनेक वर्षापासून आम्ही सुद्धा त्यामध्ये आमची सुद्धा मागणी आहे की ते महामंडळ स्थापन झालं पाहिजे, त्यातनं त्यांना मदत मिळाली पाहिजे. सगळ्या घटकांना न्याय देत असताना याही घटकांना न्याय दिला पाहिजे. पण सरकार जर फक्त मतांचे गठ्ठे बघून जर कुठल्याही व्यवस्थेला कुठल्याही घटकाला जर न्याय देण्याची भूमिका असेल तर पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांकडे मतं नाहीत का, ते मतदार नाहीत का, हाही प्रश्न आता विचारायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून या यात्रेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या घटकांचं समर्थन घेऊन सरकारसमोर हे प्रश्न मांडण्याचा आणि सरकारचे कान डोळे उघडे असतील तर मला असं वाटतं, अपेक्षा आहे की या घटकाच्या बाबतीमध्ये सरकार 20 तारखेला या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेईल, यात्रेला सामोरे येईल, सकारात्मक निर्णय घेऊन या घटकाच्या बाबतीमध्ये आपली संवेदना दाखवील, अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. माझं यात्रेच्या संदर्भातलं निवेदन या ठिकाणी थांबवतो आणि या संदर्भात माझी विनंती आपल्या सगळ्यांना ही राहील की आपल्यासमोर जे प्रॉस्पेक्ट दिलेलं आहे यामध्ये आणखी काही मागण्या आवश्यक आहेत का, आणखी काही सूचना, कारण हे सगळ्यांचं आहे. मी प्रातिनिधिक स्वरूपाचं आपल्यासमोरून फक्त मांडतोय, पण हे आपण प्रत्येक जण त्यामध्ये आहोत. त्यामुळे याच्यामध्ये जर काही आणखी आवश्यक वाटत असतील तर आपण सांगाव्या, त्या सूचनांचं निश्चित आपण स्वागत करू आणि त्या संदर्भात सरकारसमोर अंतिम जो आपण अहवाल ठेवू त्याच्यामध्ये त्याचा समावेश करू. धन्यवाद.